आज आपण शिकणार आहोत ग्रोथ माइंडसेट असल्यामुळे तुमच्या जीवनातील प्रगती कशी पटकन होते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला हायली इफेक्टिव्ह स्टुडंट बनलं पाहिजे। आणि मित्रांनो, माझ्या पुस्तकात मी तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छितो, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल, शैक्षणिक क्षेत्रात खूप सारे पुरस्कार मिळवायचे असतील, तुमच्या करिअरला एक चांगली दिशा द्यायची असेल, तर तुम्हाला तुमच्या मनाला तयार करणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुमचं फुल पोटेन्शियल तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला तुमचा माइंडसेट हा ग्रोथ ओरिएंटेड माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे। खूप वेळा आपण केलेल्या चुकांमुळे आपल्याला काही निगेटिव्ह अनुभव येतात आणि त्यामुळे आपण खचून जातो। तर तसे न खचता आपल्याला आपल्या आयुष्यात केलेल्या चुकांमधून शिकणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने आपण आपला फोकस जो आहे तो आपल्या कामावर ठेवणं गरजेचं आहे। फक्त आपला निकाल आपण न पाहता आपण कशा पद्धतीने मेहनत घेतली पाहिजे याबद्दल सुद्धा आपण विचार केला पाहिजे। जर आपण जास्त मेहनत घेऊ तर आपल्याला अधिक चांगला रिझल्ट नक्कीच मिळेल। आपल्याला येणाऱ्या चॅलेंजेस आपण खचून न जाता त्याला एक संधी म्हणून स्वीकारलं पाहिजे। तुमचं ज्ञान, तुमचे अनुभव जर तुम्हाला वाढवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक चॅलेंजला एक संधी म्हणून बघणं गरजेचं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ग्रोथ माइंडसेट वाढवायचा असेल तर तुम्हाला बदल स्वीकारावे लागतील। तुम्हाला एक नवीन गोष्ट तुमच्या आयुष्यात करण्यासाठी स्वतःच्या मनाला तयार करावं लागेल आणि ते म्हणजे की रिअलिस्टिक गोल ठेवून आपल्या मेहनत घेण्याच्या क्षमतेला विकसित करावं लागेल। तुम्हाला चिंता न करता तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी हा ग्रोथ माइंडसेट नक्की मदत करेल। आणि जर तुम्हाला ग्रोथ माइंडसेटवर काम करायचं असेल तर फक्त एकच लक्षात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या अडचणी या मात करण्यासाठी असतात आणि प्रत्येक संधीमध्ये तुमचा नवीन विजय लपलेला आहे। मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर अडचणींना सामना करण्यासाठी तुम्हाला ग्रोथ माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे। चला तर मग आपला ग्रोथ माइंडसेट तयार करूया आणि प्रत्येक अडचणींवर मात करूया।